ठोकलाय पहिल्याच बॉलवरती चौकार आणि 4 धाव्यांच्या साह्याने धावफलकाचा इथे मात्र श्रीगणेशा होईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. तर निर्भय टायटन्स आणि स्वामी 11 अशी मॅच सुरू आहे. स्वामी 11 संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. व्हाट अ शॉट दॅट इज, परंतु क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. तेजस ठाकरे क्या बात आहे, चौकारानंतर आलाय षटकार. कमालीची बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. आपण पाहतोय बॅटर तेजस ठाकरे यांच्या माध्यमातून. आज मात्र एका वेगळ्या लयीत फलंदाजी केली आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं 51 धावा बनवल्या होत्या तेजस ठाकरेंनी आणि या मॅच मध्ये देखील पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा बनवल्यात. पॉवर प्लेचा युटिलाइज करतायत तेजस ठाकरे आपण पाहतोय. पुढचा बॉल फाईन क्षेत्रामध्ये लेफ्ट शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे खेळाडू आणि यावेळेस मात्र लेफ्ट शॉट तेजस ठाकरे यांच्या बॅट मधून चौकार देखील आलाय. पुन्हा एकदा कमालीची बॅटिंग आहे मैदानावरती. धावफलकावरती धावा आहेत 14. धावा धावफलकावरती आहेत 14. षटक क्रमांक आपण पाहतोय एक मार्गस्थ आहे शैलेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहेत 14-14. बॅकफुटला गेलेत यावेळेस मात्र आपण पाहतोय पॉइंट रिजनला दोन्ही बॅटर एकाच एंडला. इथे मात्र धावबाची संधी आहे परंतु तेजस ठाकरे प्रेझेन्स ऑफ माइंड समय सूचकता दाखवली. सुरुवातीला थांबले परंतु पाहिलं बॉल निसटलाय क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यानंतर धावलेत. 1 धाव तर पूर्ण केली आहे. यावेळेस ऑन साइडला आक्रमण केलंय इम्रान यांनी देखील बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर रिजनला. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. पुल पॉवरफुल सक्सेसफुल चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत 19. पुढचा बॉल पण एकदा लॉफ्ट केला. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक धावतायत खूप वेगाने आणि 2 धावा इथून मात्र अर्जित होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहे 21. धावा धावफलकावरती आहेत. श्रीमान योगेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 21 धावा धावफलकावरती शैलेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झाला. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खुशाल आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेस मात्र स्विच अटेम्प्ट केला होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे आलाय. धावफलकावरती धावा आहेत 21-21. 21 धावा धावफलकावरती.
खुशाल भोईर आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. तेजस ठाकरे अजून देखील मैदानावरती आहेत. इथे मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय आणि तेजसची खेळी आली आहे संपुष्टात. आपण पाहतोय तेजस ठाकरे आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु इथे मात्र खेळी संपुष्टात आली आहे तेजस ठाकरे यांची. आणि नवीन जाणारे बॅटर देखील डावखुऱ्या हाताचे असतील तो इशारा मात्र केलाय तेजस ठाकरे यांनी. ओमकार मैदानावरती दाखल झालेत. आपण पाहतोय धावपलकावरती धावा आहेत 21. तेजस ठाकरे यांची खूप महत्वाची विकेट मिळवलेली आहे. आपण पाहतोय खुशाल भोईर अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभव मात्र कामाला येतो. पहा तुम्ही किती मोठी डिग्री मिळवली आयुष्यात तरी देखील कुठलीही ऑर्गनायझेशन किंवा कुठलीही संस्था कुठलंही कॉलेज असं नाही की जे तुम्हाला अनुभव देईल. अनुभव तुम्हाला मार्केटमध्ये स्वतःच्या आयुष्याची काही वर्ष खर्च करावे लागतात आणि तेव्हाच तुम्हाला अनुभव मिळतो. या ठिकाणी आपण पाहतोय समीरजी भोपी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि क्रमांक 1 पासून 4 पर्यंत बक्षीस आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. ट्रॉफीचे बक्षीस आपण पाहतोय. ट्रॉफीज क्रमांक 1 ते 4 पासून सर्व ट्रॉफीज आपल्याला मिळालेल्या आहेत समीर भोपी साहेबांच्या माध्यमातून. कैलासवासी शकुंतला तुळशीराम भोपी यांच्या स्मरणार्थ श्री समीर भोपी साहेबांकडून आपल्याला क्रमांक 1 पासून क्रमांक 4 पर्यंत सर्व चषक त्यांच्या माध्यमातून मिळालेत. आणि आकर्षक चषक आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेले आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र ना बॅकफूट वरती खेळले ना फ्रंट फूट वरती खेळले, दुविधा मनस्थितीमध्ये होते. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. तर श्रीमान रुपेश थोरात साहेबांना विनंती आहे आपण देखील मंचकावरती यायचे. स्वामी 11 संघाचे पुरस्कृते आहेत रुपेश थोरात साहेब आणि त्यांना विनंती आहे आपण या मंचकावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आयोजकांच्या वतीने विनंती आहे आपण मंचकावरती यायचे. फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. सुरुवातीला पुढे आल्यानंतर पाठीमागे गेलेत आणि हे चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये चूक झाली आहे. चुकीला माफी नाही. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार तर आलाय इम्रान यांच्या बॅटमधून. 25 धावा धावपलकावरती आपण पाहतोय कुळगावचा उस्मान पटेल. उस्मान पटेल टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठा खेळाडू आहे आणि कुळगावचा उस्मान पटेल म्हणून इम्रान यांच्याकडे पाहिलं जातं. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 26. खुशाल भोईर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. तेजस यांची खूप महत्वाची विकेट अर्जित केली आहे, परंतु षटक क्रमांक 2च मार्गस्थ आहे आणि एक 60-70 धावेंपर्यंत जर पोहोचले तर एक चांगली लढत होईल. 50 धावा जरी झाल्या तर देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. इथे मात्र आपण पाहतोय 22च्या माध्यमातून एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक धाव देखील मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 13.50 सरासरीने आपण पाहतो 27 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडीशी घाई करा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. यानंतर आणखी एक मॅच आपल्याकडे बाकी आहे आणि त्या अनुषंगाने सर्व खेळाडूंनी सहकार्य करणं गरजेचं आहे मैदानावरती. तर आपण पाहतोय क्रमांक 1 वरती धृती 11 तुम्हाला पाहायला मिळेल. एनएचजी फिटनेस क्रमांक 2 वरती आहे. स्वामी 11 क्रमांक 3 वरती आहे आणि प्रियांश मॅवरिक्स क्रमांक 4 वरती आहे. समीर भोपी साहेबांना विनंती आहे आपण मुख्य मंचकावरती यायचे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि क्रमांक 1 पासून 4 पर्यंत जे आकर्षक चषक आपल्याला मिळालेत ते मात्र समीरजी भोपी साहेबांच्या माध्यमातून मिळालेले आहेत आणि साहेबांना विनंती या मंचकावरती आपलं स्वागत आहे. 27 धावा धावफलकावरती आहे. 27
ज्यावेळेस मात्र गॅप मध्ये बॉल आहे आणि वाईडिश लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनलेत. बॉलला जाताना पाहतील सीमारेच्या पलीकडे. आणखी एक 4 चौकार. या स्पर्धेमधील आपण पाहतोय क्रमांक 1 ते 4 चे चषक तर आपण पाहतोय समीर भोपी साहेबांच्या माध्यमातून मिळालेच, परंतु उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीराचं चषक देखील आम्हाला मिळालंय. या ठिकाणी समीरजी भोपी साहेबांच्या माध्यमातून आणि साहेबांना अतिशय मनापासून विनंती आहे की आपण मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रतीक आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. केवळ टायमिंग केलंय, टायमिंगच्या जोरावरती खेळत यावेळेस आपण पाहतोय इम्रान शेख अर्थात मुन्ना यांच्या बॅट मधून एक लांब लचक सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 37. इम्रान आणि कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. इम्रान यांच्या बॅट मधून आणखीन एक सिक्सर आलाय आणि आपण पाहतोय खरं तर उस्मान पटेल त्यांना म्हटलं जातं, परंतु आता मात्र तशी खेळी देखील मैदानावरती पाहायला मिळाली आहे. तेजस ठाकरे बाद झाल्यानंतर थोडे अडखळत खेळत होते इम्रान, परंतु आता मात्र एका वेगळ्या लयीत फलंदाजी करतायत. बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत आणि सिक्सरच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 43. प्रतीक यांच्यावरती मात्र हल्ला बॉल केलाय. या ठिकाणी आपण पाहतोय इम्रान यांनी यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉलला रोखतील. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला डीप मध्ये लॉफ्ट केला होता बॉलला आणि 2 धावा पुन्हा एकदा अर्जित केल्यात. 45 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आपण पाहतोय प्रतीक यांच्यावरती मात्र हल्लाबोल केलाय इम्रान शेख अर्थात मुन्ना यांनी. पुढचा बॉल इम्रान शेख यांच्यासाठी आपण पाहतोय आणि हा बॉल डॉट असणार आहे. इथे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 45. एक बॉल बाकी आहे या षटकामधला आपण पाहतोय. समीर भोपी साहेब आपण पाहतोय. दिगंबर जाधव आणि दिनेश कोंडिलकर या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रतीक जगताप आणि विकास कांबळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय अगदी 46 धावा धावफलकावरती आहेत.
धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 46-46. धावा धावपलकावरती आहेत आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 46 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या, षटक क्रमांक 3 मध्ये 19 धावा आल्या आणि षटक क्रमांक 4 साठी खुशाल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण पाहतोय समीर भोपी साहेबांचं मंचकावरती आगमन झालंय. क्रमांक 1 पासून 4 पर्यंत सर्व ट्रॉफीज आम्हाला मिळालेत, परंतु त्या व्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर हे देखील चषक त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत आणि या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. कारण स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे आणि बॉल मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट दॅट इज, ब्युटिफुल स्क्वेअर कट आणि पॉइंट रिजनला आलाय 4. एक्कावन्न धावा धावपलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 51. खुशाल भोईरवरती आक्रमण करतायत आपण पाहतोय इम्रान. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकफुटला गेले, त्यावेळेस मात्र स्वीपर पॉइंट रिजनला बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव मिळेल. स्वीपर कव्हर पॉइंट आपण पाहिलं आणि दरम्यान बॉल ट्रॅव्हल झाला होता. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 52 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 52. धावा धावपलकावरती आहेत. प्रियांश मॅव्हरिक्स आणि आर्या इन्फ्रास्ट्रक्चर दोन्ही संघांचे संघनायक, विनंती आहे आपण टॉससाठी यायचे आणि ही शेवटची मॅच असेल लीग स्टेजमधली. प्रियांश मॅव्हरिक्स आणि आर्या इन्फ्रास्ट्रक्चर दोन्ही संघांचे संघनायक, आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. थोडासा हात तर लागलाय. क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतायत, परंतु रेस कोण जिंकेल? बॉलने रेस जिंकली आणि बॉल गेलाय आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार तर आलाय या ठिकाणी. फाईन क्षेत्रामध्ये 4 आलाय. बॅटर ओमकार यांच्या बॅट मधून देखील चौकार येतोय आणि धावपलकावरती धावा आहेत अब तक 56. अपील लाऊड अपील पंचांकडे आहे, परंतु फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 56 धावा धावपलकावरती आपण पाहतोय 56. आणि मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. आपलं देखील स्वागत आहे आणि विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. फुदरलेनचा हा बॉल होता आपण पाहतोय. फाईन क्षेत्रामध्ये बॅटचा आतले एज लागून जातोय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 57. शेवटचा बॉल बाकी आपण पाहतोय खुशाल भोईर यांच्या षटकामधला. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये शैलेशने धावा खर्च केला 21. षटक क्रमांक 2 खुशालने पुनरागमन केलं, केवळ 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली, परंतु प्रतीक यांच्यावरती आक्रमण झालं. तब्बल 19 धावा प्रतीक यांनी खर्च केल्यात आणि काय बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये. इम्रान शेख, एकदा फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत इम्रान शेखसाठी देखील. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. महत्त्वाची विकेट तेजस ठाकरे बाद झाल्यावरती जबाबदारी घेतली खांद्यावरती आणि ज्यावेळेस चर्चा करत होतो मुन्ना यांच्यासोबत त्यावेळेस मुन्नांनी सांगितलं की तेजस ठाकरे 1 मॅन आर्मी आहेत, परंतु जबाबदारी खांद्यावरती पडल्यावरती आम्ही देखील चांगली फलंदाजी करू शकतो. अपील तर झाली आणि इथे मात्र इम्रान शेख माघारी परततील, परंतु कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली या सामन्यामध्ये इम्रान शेख यांची देखील. खेळी संपुष्टात आली आहे. आपण पाहतो इम्रान शेख बाद झालेत, परंतु बाद होण्यापूर्वी डावाला आकार देण्याचं काम कोणी केलं तर इम्रान शेख यांनी.
57 धावा धावपलकावरती आहेत. 14 बॉल मध्ये 34 धाव्यांची खेळी केली. आपण पाहतोय इम्रान शेख यांनी कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 14 बॉल मध्ये 34 धावा आणि तेजस ठाकरे बाद झाल्यावरती जबाबदारी होती इम्रान यांच्या खांद्यावरती, परंतु जबाबदारी यशस्वीरित्या पेलवली आणि 14 बॉल मध्ये 34 धावा इथे मात्र बनवलेल्या आहेत. थोडीशी स्पीडअप करा मॅच विनंती आहे. 3:08 झालेले आहेत आणि आज आणखीन 3 अतिरिक्त सामने, एकूण 4 सामने आपल्याला खेळवणं बाकी आहे. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करायचं. 4 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. तर एसीए कंपनीची ब्लॅक ग्रिपची बॅट हरवलेली आहे. ती बॅट जर कोणी खेळण्यासाठी घेतली असेल तर विनंती आपण ती कृपया पाठीमागे द्यायची आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगला फटका आहे. डीप मध्ये बॉल आलाय आणि एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. फलंदाज धावबाद. श्रीमान मुकेश रॉय साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती आपण देखील या मंचकावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 58 धावा धावपलकावरती आहेत. 58. नवीन बॅटर राकीब मैदानावरती दाखल झालेत. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगला फटका आहे. लॉंग ऑन रिजनला बॉल गेलाय. श्रीमान मुकेश रॉय साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आपण या मंचकावरती. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेट. आणखी एक फलंदाज बाद होतील. तर निर्वा टायटन संघ आपल्याला विनंती आहे. आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. पुढचा बॉल आपण पाहतो थोडासा लो देखील राहिलाय आणि
डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस मोरे आपण पाहते बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि धावबाद इथे मात्र विकेट आलेला आहे धावबाद स्वरूपामध्ये. एका षटकारासाठी आपण पाहतोय 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. 5000 रुपये एका षटकारासाठी 5000 रुपये. सनी भोईर यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 5000 रुपयाचं बक्षीस. बॅट तर स्विंग झाली आहे परंतु इथे मात्र आली आहे विकेट. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर क्रमांक 1 पासून 4 पर्यंत चषकं तर आम्हाला मिळाली परंतु त्यासोबत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक चषक आम्हाला मिळालं. त्यासोबत मालिकावीराचं चषक मिळालं. श्रीमान समीर भोपी साहेबांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती करतोय आणि मी विनंती करतोय या ठिकाणी सचिन सरांना आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. समीरजी भोपी साहेबांच्या माध्यमातून क्रमांक 1 पासून 4 पर्यंत चषक आम्हाला मिळालेत आणि त्यासोबत अगदी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक मालिकावीर हे देखील चषक त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आणि साहेबांचा विशेष सन्मान आपण करतोय. चषकवीर ते आहेत. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी सर्वांच्या झाल्याच पाहिजेत कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्रमांक 1 पासून 4 चषक त्यांच्या माध्यमातून आलेत परंतु उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीराचा चषक देखील त्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि श्रीमान जनार्दन जाधव साहेबांना विनंती आहे आपण देखील या. टॉस केला जाईल. 61 धावा धावफलकावरती आहेत आणि 62 धाव्यांचं लक्ष इथून मात्र असणार आहे. तर प्रियांश मॅवरिक संघाने टॉस जिंकलेला आहे आणि पुढची मॅच असेल प्रियांश मॅवरिक्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आर्या इन्फ्रास्ट्रक्चर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दिगंबर जाधव साहेब आणि दिनेश कोंडिलकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि दोन्ही मान्यवरांना विनंती आपण देखील या मंचकावरती आपलं देखील स्वागत आहे आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिगंबर सर आणि दिनेश सरांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचकावरती संपन्न होते. श्रीमान सचिन दलाल साहेबांच्या शुभ हस्ते हे सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. अतिथी देव भव ही असणारी आपली संस्कृती आणि त्या माध्यमातून मात्र प्रत्येक अतिथीचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. चला बॅट्समन पाठवायचे आहेत ही देखील विनंती आहे. स्वामी 11 टीम 62 धाव्यांचं लक्ष आहे. आपण पाहतोय खेळाच्या उत्तर अर्धामध्ये आणि इथून मात्र 62 धावा बनवल्या जातील काही चित्र देखील पाहायचे मैदानावरती.
खुशाल भोईर आणि तुषार ही जोडी मैदानावरती पोहोचलेली आहे. तर आकिब आहेत आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. खुशाल भोईर आणि तुषार ही जोडी मैदानावरती आहे. तुषार पेंडुरकर आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आकिब आहेत. भाईजान 11 संघामधले अंगार आहेत. अंगार या नावानं प्रसिद्ध आहेत. अंगारबाई पहिल्याच बॉल वरती सफलता मात्र अर्जित करतायत. इथे मात्र चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाही. आपण पाहतोय शून्यावरती बाद होतील तुषार पेंडुलकर. अगदी इथे आपण पाहतोय दरम्यान क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच बॉल वरती सफलता अर्जित झाली आहे. तर अकीब आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केलेली आहे. तुषार पेंडुलकर अगदी पहिल्याच बॉलवरती शून्यावरती बाद झालेले आहेत. थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय हा झेल टिपला गेला. नवीन बॅटर संतोष मैदानावरती दाखल झाले. त्यावेळेस मात्र वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. एक धाव धावफलकावरती आली अवांतर स्वरूपामध्ये. लक्ष आहे 62 धावेंचं. ज्यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आपण पाहतोय हा फटका आडव्या बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 2 टप्पे खाली क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 2 टप्प्यांच्या वरती आणि हा असेल केपीएल चौकार. 5 धावा धावफलकावरती आहेत. पाच धावा धावफलकावरती आहेत. संतोष यांनी मात्र चौकारानं खातं खोललेलं आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळालंय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्ही पाहताय. संतोष गोलंदाजी ट्रॅकवरती अकीब आहेत. 62 धावेंचं लक्ष आहे परंतु त्या लक्ष्याच्या दिशेने जर जायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्यावेळेस मात्र अप्रतिम फटका आहे आपण पाहतोय. पिकअप शॉट ऑन साइडला ठोकलाय. सिक्सर मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय हा बॉल गेलाय आणि 6 धावा मिळतील. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. अकरा धावा धावफलकावरती आहेत. श्रीमान जनार्दन जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. हा बॉल आपण पाहतोय थोडासा लो राहिलाय. अनिवन बाउन्स या विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळेल. मातीची विकेट आहे आणि या गोष्टी स्वाभाविक आहेत. मातीच्या विकेटवरती होणं अनिवन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतोय कारण गेली 2 दिवस या विकेटवरती सातत्याने क्रिकेट खेळलं गेले आणि थोड्याफार प्रमाणात अनिवन बाउन्स देखील तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळतोय. ज्यावेळेस देखील लॉफ्ट केलं आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या खाली पोहोचलेत आणि चूक होणार नाहीये. मुन्ना होते तिकडे आणि झेल टिपला आपण पाहतोय. इम्रान शेख यांनी विकेट आली आणखी एक.
बॅटर संतोष देखील बाद झालेले आपण पाहतोय. धावपलकावरती धावा आहेत 11. अकीब यांनी 2 सफलता अर्जित केल्या षटक क्रमांक 1 मध्ये. थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे, कारण आपण विलंबाने आहोत. अजून या सामन्यामधले 4 षटकं बाकी आहेत. पुढची एक मॅच संपूर्ण बाकी आहे लीग स्टेज मधली, आणि त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल बाकी आहे. तर आपण पाहतोय प्रतीक जाधव यांच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी आपण पाहतोय तेजस मेहर यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि योगेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये. तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे प्रतीक जाधव यांच्यासाठी. इथे मात्र आपण पाहतोय संधी होती आणि बॉल लागलाय का ही विचारणा केली खुशाल भोईरने अगोदर. तर सुरक्षित आहेत गोलंदाज. आपण पाहतोय तेजस ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. हाताला बॉल लागलाय हे सांगितलं त्याने. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साइडला, आणि इथे मात्र आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुटला गेलेत आपण पहाड कट करतायत पॉइंट रिजनला. खराब क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि अतिप्रचंड वेगाने आपण पाहतोय 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14-14. इथे मात्र आपण पाहतो शिवीचित करण्याचा प्रयत्न आहे. तेजस ठाकरे थोडेसे अडखळले आपण पाहतोय. पंच देखील मध्ये आले, परंतु पंच खेळाचे भाग आहेत. आणि 1 धाव मिळेल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 15 धावा धावपलकावरती आहेत. हवेत बॉल होता आणि बॉलला जज करत होते तेजस ठाकरे. वाईट बॉल. 1 मोर एक्स्ट्रा इन टोटल. आपण पाहतोय अवांतर धाव तर आलेले आहे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. शैलेश सावंत यांचं येणं बाकी आहे मैदानावरती. 16 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल बॅकफुट वरून आपण पाहतोय कडे खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या दिशेने देखील आलेत. आपण पाहतोय कुणाल. 2 धावा मिळतील आणि 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 18 धावा धावपलकावरती आहे. लक्ष असेल आपण पाहतोय 44 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 18 बॉल 44 धावा इथून देखील बनवाव्या लागतील.
श्रीमान भूषण कोंडिलकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि मी विनंती करतोय सचिन दलाल साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण भूषण कोंडिलकर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. तदनंतर श्रीमान प्रतीक जगताप साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल आणि साहेबांना विनंती आपण देखील या मुख्य मंचावरती. प्रतीक जगताप साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि श्रीमान विकास कांबळे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. विकास कांबळे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. चोवीस धावा धावपलकावरती आहेत. ओमकार यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय. खुशाल भोईर आपला पूर्ण वेळ घेत आहेत आपण पाहतोय. अपील तर झालेली आहे आपण पाहतोय. एसटी चिच्ची डॉट बॉल. ओमकार आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ओमकार कमालीची गोलंदाजी करतायत. फुलटॉस बॉल आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. पंचवीस धावा धावपलकावरती आहेत. 25. स्विच हिट अटेम्प्ट केलाय आणि आणखी एक बॉल तुम्ही डॉट पाहताय. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत 25. 12 बॉल मध्ये 37 धाव्यांची आवश्यकता आहे. चला मॅच थोडीशी स्पीडअप करायची. पंचांना विनंती, खेळाडूंना ताकीद द्या. 4 सामने यानंतर आपल्याकडे बाकी आहेत.
राजू सोळशे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र आपण पाहतोय बाईकच्या माध्यमातून एक धाव आलेली आहे. राजू शेळसे देखील आपण पाहतोय. ओल्ड इज गोल्ड नॉट टू बी सोल्ड. आपण पाहतोय जुने खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू आहेत आणि क्रिकेटचे जाणकार देखील आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय डॉट बॉल आहे, धावबाची संधी आहे, परंतु एक धाव पुन्हा एकदा मिळेल बाईकच्या माध्यमातून. बॅक टू बॅक बाईकच्या धावा आपण पाहिल्या पाठीमागच्या 2 बॉलवरती. यावेळेस देखील आपण पाहतोय अपील आहे पंचांकडे. ही धाव देखील मला वाटतं बॅटच्या माध्यमातून नाहीये, लेग बाईट्स. अठ्ठावीस धावा धावपलकावरती आहेत. अपील आहे पंचांकडे आणि लेग बाईटच्या माध्यमातून आणखी एक धाव. तर राजू सोळसे निर्धाव षटक टाकतील का हा प्रश्न आहे मैदानावरती. आतापर्यंत धावाल्या 4, परंतु 2 बाईटच्या आणि 2 धावा लेग बाईटच्या. हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली पोहोचले, झेल सुटलाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे मैदानावरती आणि इथे धावबाची संधी आहे. फलंदाज धाव बाद होतील. आपण पाहतोय खुशाल भोईर विकेट आलेले आहे धावबाद स्वरूपामध्ये. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय खूप दूरवरती या बॉलला पाठवलं, षटकार तर आलाय आणि 6 धावेने धावपलक पुढे जाईल. (37) 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 बॉल मध्ये 25 धावेंची आवश्यकता आहे. शैलेश सावंत यांच्याकडे क्षमता आहे. 6 बॉल मध्ये 25 धावेंची आवश्यकता आणि स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय शैलेश सावंत आहेत. इथे आपण पाहतोय प्ले अँड मिस. पहिला बॉल डॉट आलाय. 5 मध्ये 25 आवश्यक आहेत आणि 5 मध्ये 25 बनू शकतात. क्रिकेटचा खेळ आहे.
फटका चांगला आहे, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेला, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे मैदानावरती आणि अगदी योग्य एंडला थ्रो गेलाय, एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आता 4 बॉलमध्ये 24 पाहिजेत. हा देखील बॉल, इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, दोन्ही बॅटर एकाच एंडला. आणि इथे मात्र एक धाव पूर्ण झाली आहे. बाईकच्या माध्यमातून आपण पाहतोय एक धाव आली आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय एक धाव इथून अर्जित झालेली आहे लेग बाईकच्या माध्यमातून. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय आणखी एक बॉल डॉट आलाय. ज्यावेळेस आपण पाहतोय आणखी एक बॉल डॉट आलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय निर्भा टायटन संघाने ही मॅच जिंकलेली आहे. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. स्वामी 11 संघ पराभूत झाला या सामन्यामध्ये. निर्भा टायटन संघाने विजय मिळवलाय.